रात्री गूढ गुफेच्या भयान सावलीत, जिथे पुजारी एका निष्पाप मुलाला बलिदान देण्याच्या तयारीत आहे, तिथून सुरू होतो एक शहारा आणणारा वीराणा प्रवास। 1988 साली रिलीज झालेला हा रामसे ब्रदर्सचा कल्ट क्लासिक हॉरर चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात थरार जाणवतो। निकिता ही चुडेल पुरुषांना आपल्या सौंदर्याने आकर्षित करते आणि त्यांचा जीव घेते। जॅस्मिनने साकारलेली ही भूमिका इतकी प्रभावी होती की ती रामसे ब्रदर्सच्या सर्वात आयकॉनिक खलनायकांपैकी एक मानली जाते। होय, हा तोच चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये नेमकं काय घडलं होतं आणि त्या चित्रपटामध्ये हॉरर भूमिका साकारणारी अभिनेत्री सध्या काय करते, हेच आज जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। बॉलिवूड असं एक मायाजाळ आहे जिथे प्रत्येक जण मेहनतीने स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतं, पण काहींना नशिबांची साथ लाभते तर काहींना यशाच्या अर्ध्या शिखरावर स्वप्न विसरावं लागतं। असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये करिअर घडवलं आणि त्यांचं मधूनच गायब होणं एक रहस्यमय बनलं। तुम्हाला माहिती असेल, 1988च्या काळात एक हॉरर चित्रपट आला। त्या चित्रपटाने बॉलिवूडबरोबर प्रेक्षकांचीही झोप उडवली। 1988 साली रिलीज झालेल्या वीराणा या हॉरर सिनेमातून रातोरात स्टार बनली, ती म्हणजे जॅस्मिन धुन्ना। जॅस्मिन धुन्ना 1980च्या दशकातला एक रहस्यमय अभिनेत्री होती। तिने वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी 1979 साली सरकारी मेहमान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं। यानंतर तिने डिवॉर्स, नंतर हातीमताई मध्ये छोट्या छोट्या भूमिका साकारल्या, पण खरी प्रसिद्धी मिळाली ती वीराणा हॉरर या चित्रपटातून। चित्रपटांमध्ये तिने एक भयानक चुडेलची भूमिका साकारली, जी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे। वीराणा हा रामसे ब्रदर्स यांचा एक कल्ट क्लासिक हॉरर चित्रपट आहे। हा चित्रपट कमी बजेटमध्ये बनला होता, पण त्याने बॉक्स ऑफिसवर 1.5 कोटी रुपयांची कमाई केली, जे त्या काळात मोठी गोष्ट आहे। वीराणामध्ये जॅस्मिनने एक तरुणीची भूमिका साकारली होती, जी निकिताच्या ताब्यात येते। तिच्या मोहक सौंदर्याने आणि भयानक रूपाने ती प्रेक्षकांना थक्क केलं। तिच्या मोठ्या डोळ्यांनी आणि बोल्ड अभिनयाने ती रातोरात स्टार बनली, पण समीक्षकांनी तिच्या अभिनयावर टीका केली होती, कारण तिचा अभिनय हा एकसुरी वाटू लागला। तरीही तिची स्क्रीन प्रेझेन्स आणि ग्लॅमरसमुळे ती प्रेक्षकांची आवडती ठरली। वीराणा हा चित्रपट त्या काळातला सर्वात यशस्वी हॉररपैकी एक होता। कमी बजेटमध्ये असूनही त्याने होम व्हिडिओ आणि टीव्हीवर प्रचंड लोकप्रियता मिळवली होती। बप्पी लहरा यांचं संगीत, सुमन कल्याणपूर, मोहम्मद अजीज यांसारख्या गायकांनी गायलेली गाणी हा चित्रपट अविस्मरणीय बनला। या चित्रपटात जॅस्मिनसोबत हेमंत बिरजो, साहिल चड्ढा, कुलभूषण खरबंदा आणि सतीश शहा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या। रामसे ब्रदर्सनी या चित्रपटातून भयपट आणि ग्लॅमरसचं एक अनोखं मिश्रण सादर केलं, ज्यामुळे वीराणा आजही कल्ट क्लासिक मानला जातो। वीराणानंतर जॅस्मिन अचानक बॉलिवूडमधून गायब झाली। तिच्या गायब होण्यामागे अनेक अफवा पसरल्या गेल्या। काहींचं म्हणणं आहे की ती डिप्रेशनमुळे गायब झाली, तर काहींच्या मते ती अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्याकडून धमक्या मिळाल्या होत्या, ज्यामुळे ती देश सोडून गेली असावी। काही रिपोर्टनुसार जॅस्मिन आता अमेरिकेत राहते आणि तिथे ती यशस्वी उद्योजिका बनली आहे, असे तिचे सहकलाकार हेमंत बिरजे यांनी सांगितलं। पण दुसरीकडे रामसे ब्रदर्सपैकी एक श्याम रामसे यांनी 2017 मध्ये सांगितले होते की जॅस्मिन अजूनही मुंबईत राहते आणि ती आपल्या आईच्या निधनानंतर अभिनय सोडला आहे। खरं काय आणि खोटं काय हे आजही एक रहस्यमय आहे।